नमस्कार मित्रांनो, सध्या आपण भारतातलं पहिलं गाव जे असणाऱ्या माना गावामध्ये आलेलो आहे आणि ज्या माना गावामधून असणारे पांडव स्वर्गाकडे गेले तो रस्ता आहे आणि स्वर्गाकडे जाणारं हे कुत्रं तर पोथी पुराणामध्ये महाभारताचं खूप महत्व सांगितलं होतं। त्या महत्वाप्रमाणे असणाऱ्या हा कुत्रा स्वर्गामध्ये गेलेला आहे। त्याबरोबर असणारे आपण हे बघू शकताय, हा राजा धर्मराज युधिष्ठिर म्हणजे धर्मराजा ज्याने यांच्यासारखं धर्मासारखं म्हणजे यांच्याकडे न्याय नीती ही परंपरा होती। न्याय कसा असावा तर या धर्मराजासारखा असावा असा ह्यांचा न्याय निवाडा होता, म्हणून यांना स्वर्गाकडला मार्ग मिळाला आहे। पाठीमागचं आपण बघू शकता आपण महाकर्मी यांच्यासारखा पराक्रम कोणी नाही गाजवणार असे शूर वीर वीरांचे वीर महापराक्रमी भीम गदाधारी भीम आहेत। आणि ही सरस्वती ज्यावेळेस नदी ओलांडायची होती त्याच वेळेस असणारी ही शिळ टाकली होती, तिला भीमशिळा म्हटलं जातं, त्यामुळे आपण सरस्वती नदी ओलांडतो। त्यानंतर आपण यांच्यासारखा धनुर्धारी या जगात कोणीच झाला नाही। म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धार कोण होते तर हे असणारे अर्जुन होते। ते आपण अर्जुन बघू शकताय आणि जगामध्ये दोनच पुरुष असे जन्माला ज्यांची जगात तोड नाही, सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असणारे अर्जुन वीर बघू शकताय आपण। त्या अर्जुनांचं आपण हे असणारे स्वर्गाकडे जाणारे असणाऱ्या पुतळ्याचं वर्णन करतोय। त्यांचं असणारे हे प्रतिकृती उभा केलेली आहे आणि त्यानंतर असणाऱ्या 5 पांडवांपैकी असणारे नीतिपान म्हणजे अतिशय नीतीने शुद्ध मनाने निर्मळ असणारे हे नकुल आहेत। पांडवापैकी असणारे सर्वात छोटे बंधू असणारे हे नकुलांची आपण प्रतिकृती बघू शकताय आणि हे नकुल आहेत। आणि त्यानंतर माग द्रौपदी आहे, त्यांची खरं तर इथं आपल्याला नाव त्यांचा बोर्ड नाहीये, पण या असणाऱ्या द्रौपदी माता आहेत, ही बघू शकताय, हे त्यांची प्रतिकृती आहे। त्यानंतर आपण खाली येऊन बघू शकताय सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे असणाऱ्या मानवतावादी हे मानवतावादी सकुल सहदेव आहेत आणि 5 पांडवांपैकी शेवट असणारे ते स्वर्गाकडे गेलेले आहेत। आणि आपण हा स्वर्गाचा दरवाजा बघू शकताय, इथं स्वर्गाचा दरवाजा स्वर्गाकडे जायचं हे दरवाजा या ठिकाणी आहे। स्वर्गाचा दरवाजा हे बघू शकताय, हे आपण स्वर्गाच्या असणाऱ्या दरवाजाकडे आपण बघू शकताय। हा पूर्ण असणाऱ्या स्वर्गाचा हे असणारा स्वर्ग हे असणारे आपण सगळ्यात महत्वाच्या या दरवाज्यातून असणारे पांडव गेलेले आहेत आणि हा स्वर्गाकडे जाणारा रस्ता पांडव या वर गेले आणि स्वर्गाला गेलेले आहेत। खरं तर आपण आता खाली बघू शकताय की सर्वात महत्वाची गोष्ट ही म्हणजे ही सरस्वती नदी आहे। इथंच असणारा उगम आहे आणि इथून परत सरस्वती नदी कुठं जाते काय माहिती, अशा पद्धतीनं असणाऱ्या या सरस्वती नदीचा इतिहास आहे। एकंदरीत ही सरस्वती इथून नदी उगम पावते आणि पुढे गेल्यानंतर गुप्त पावते, ती कुठं निघते काय निघते आजपर्यंत कुणालाच माहित नाही। अशा पद्धतीनं असणारी ही माना गावामधील माहिती या ठिकाणी आपण बघू शकताय आणि आपण या भारतातलं पहिलं गाव असणारं आणि स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या असणाऱ्या अगद्या माना गावातून आपण सध्या आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जेवढ्या लोकांना माहिती मिळाली त्यांनी ज्यांना आवडला व्हिडिओ असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।